वसई विरार महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या वसई विरार महानगरपालिकेच्या विजयनगर तुळींज रुग्णालयात आज अचानक भेट दिल्यानंतर धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे। रुग्णांना आवश्यक असलेली औषधे रुग्णालयात उपलब्ध नसून ती बाहेरून खरेदी करावी लागत असल्याचे आढळले। तसेच रुग्णालयात स्वच्छतेचा गंभीर अभाव दिसून आला। पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, साधा ग्लासही उपलब्ध नसणे, बाथरूममध्ये लाईट नसणे अशा अनेक मूलभूत सुविधांचा अभाव रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी त्रासदायक ठरत आहे। रुग्णालय हे रुग्णांना दिलासा देणारे ठिकाण असते, मात्र येथेच मूलभूत सुविधांची कमतरता असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आवश्यक त्या सुधारणा कराव्यात अशी मागणी होत आहे। अन्यथा नागरिकांच्या हक्कांसाठी कठोर भूमिका घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे। अभी पहला बच्चा है। अच्छा। हाँ, अभी तक तो सब ठीक है। हाँ। अभी आगे पता नहीं कैसा होगा। अच्छा, ये हॉस्पिटल में कैसे आपको सुविधा मिलती है? सुविधा तो ठीक ही ठाक है। हाँ। ज्यादा अच्छा नहीं है। ज्यादा अच्छा नहीं मतलब क्या कमी है? अरे सब लोग अच्छे से बात नहीं करते हैं, तो जो सिस्टर लोग हैं दवाइयाँ इधर से मिलती है कि बाहर से? अंदर से है। क्या दवाई यहाँ से मिलती है या बाहर से मिलती है? यहाँ से मिलती है आयरन कैल्शियम का। हाँ, और वो पाउडर वाउडर तो मेडिकल से लेती है। अच्छा, यहाँ की सुविधा कैसी मिलती है? ठीक ठाक है, वही तो बोल रहे हूँ, ठीक ठाक है। साफ सफाई के बारे में देख रहे हो ना। क्या है? साफ सफाई है, गंदा नहीं है? है, देखो। मतलब गंदगी ज्यादा है? हाँ, सब ठीक ठाक चल रहा है। अभी आगे कैसा रहेगा? नमस्कार, मी डॉक्टर अनुपमा राणे, वैद्यकीय अधीक्षक, माता बाल संगोपन केंद्र। हे 35 बेडचं हॉस्पिटल आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचं। जवळजवळ आता 9 वर्ष 10वं वर्ष चालू आहे या हॉस्पिटलला आणि इथे रोजचे 100 ते 120च्या वर पेशंटची तपासणी, म्हणजे ज्या गरोदर माता आहेत त्यांची तपासणी केली जाते। आपल्या महिन्याभरामध्ये 350 पर्यंत डिलिव्हरी होतात। आपला नॉर्मलचा रेट बराच जास्त आहे, 20% सिझेरियन सेक्शन होतात। इवन हाय रिस्क केसेस ज्या आहेत, म्हणजे ज्यांना बीपीचा वगैरे त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, प्रेग्नन्सी इंड्युस्ड काही त्रास आहे, ते पेशंट्सची पण आपण डिलिव्हरी इथे करतो आणि बऱ्यापैकी सुरळीत चालू आहे। कुठेतरी लोकांच्या जेव्हा प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेस एक गोष्टीची बाब समोर आली की कुठेतरी स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे आणि औषधं थोडीशी बाहेर घेऊन जातात। म्हणजे हॉस्पिटलची तरी स्वच्छता बरीच चांगली आहे आणि तुम्ही पाहू शकता हॉस्पिटलमध्ये की म्हणजे जो लोड आहे की पेशंट आत आणि बाहेर त्यांचे रिलेटिव्ह त्यांच्याशी जर तुम्ही बोललं तर स्वच्छ, म्हणजे सातिवली माता बाल संगोपन केंद्र तरी खूप स्वच्छ आहे आणि त्यांना जितके गरजेचे टॉयलेट्स वगैरे आहेत, बाथरूम तेही आहे, पाण्याची सुविधा आहे। औषधांचा थोडा कधीतरी तुटवडा होतो, पण तरी सुद्धा आम्ही मॅनेज करायचा प्रयत्न करतो की कमीत कमी औषधं बाहेरून देऊन दिली जातील, पण औषधं आता बऱ्यापैकी अवेलेबल होत आहेत। आपल्याला रुग्णालय दिलेत महानगरपालिकेचे, ते सुनियोजित आहेत का? आणि ते जर सुनियोजित असतील तर त्यामध्ये नक्की काय कुठे आपण कमी पडतोय? पेशंटची कंप्लेंट अशी आहे की आम्हाला आता देखील मेडिसिन्स बाहेरून आणावे लागतात। अनेक साऱ्या कंप्लेंट्स पेशंट्स देत आहेत। अर्थात याच्यावरती लवकरच आदरणीय आयुक्त साहेब असतील, आदरणीय महापौर साहेब असतील आणि आमचे आदरणीय आमदार राजन नाईक अप्पा यांना आम्ही सगळेच एकत्रित राहून इकडच्या ज्या गोष्टी आहेत ते सुरळीत करण्याचा प्रयत्न करू। परंतु दुर्दैव असं आहे की पीपल हॅव लॉट ऑफ एक्सपेक्टेशन्स आणि जेव्हा एखादा व्यक्ती इथे उपचारासाठी येतो तर खूप साऱ्या अपेक्षा धरून येतो की त्याला सगळ्या सुखसुविधा इकडे मिळतील, परंतु त्या नक्की मिळतात का हा प्रश्नचिन्ह आहे आणि जो मी व्यक्तिगत अनुभवला। येत्या काळामध्ये याच्यावरती लवकरच काय प्रक्रिया करता येईल ती एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक युवा नेतृत्व म्हणून, जनसेवक म्हणून तत्पर राहू, इतकंच सध्या सांगू शकतो। वी आर अलर्ट and henceforth we will look after where and why the shortage is there, where and why we are lacking behind, where and why as a Mahanagarpalika we have the problems. धन्यवाद। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय शिवराय।